ओके सर. नाही ना, कधी नाही, सिव्हिलच नाही माझ्या. म्हणजे ते 18 इकडे घेतलं का सर? राजापूरला वगैरे दिलंच नाही. देतो, अजून देतो. मी सामान जाणारे सांगितलं अजून बसेस देतो, पण थोडंसं राजापूरला वगैरे थोडं थोडं सुरुवातीच्या काळामध्ये द्या. मी अजून तुम्हाला शॉर्टेजच्या 25 बसेस कोणं पूर्ण काही रेल्वे स्थानक आपल्या स्टँडला भेटी दिल्या, काय एकंदरीत काय परिस्थिती? मी नवी मुंबईपासून रत्नागिरीपर्यंत म्हणजे पाली झालं, माणगाव, संगमेश्वर, महाड, पोलादपूर आणि आता रत्नागिरीचं पण पाहणी करायला आलेलं आहे. गणपती पुळेला जाऊन आलो. प्रामुख्याने सगळ्या एस टी स्टँडची पाहणी केली असता सद्य परिस्थितीमध्ये आमची लोक चांगल्या प्रकारचं काम करत आहेत. सर्वसामान्य प्रवाशांना सुविधा देण्याचं काम जे आम्ही त्यांना दिलेलं आहे ते पण पूर्ण करायचा प्रयत्न करतात. काही त्रुटी आहेत, ही वस्तुस्थिती आहे. शौचालयाची दुरावस्था झाली होती, त्या काही रिपेअरिंग करायला सांगितलं. उद्यापासून आम्ही राज्यातील सर्व जी शौचालय आहे ती मोफत प्रवाशांना देतो आहे. 1 रुपयासुद्धा प्रवाशांकडनं न घेता शौचालयाचा वापर प्रवाशांसाठी आम्ही करू देणार आहोत. आणि त्याचबरोबर बसेसची स्वच्छता करणार आहोत. रोज बस जी डेपोमधून निघेल ती स्वच्छ धुवून निघेल. त्याचबरोबर डेपोची जी स्वच्छता आहे ती दर 4 तासांनी करण्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्या माध्यमातून ती सुरुवात आता उद्यापासून होतो आहे. उद्या एस टीचा वर्धापन दिन आहे आणि या वर्धापन दिनाच्या अगोदर पूर्ण कोकणचा दौरा करायचा माझा मानस होता आणि त्या माध्यमातून 3 दिवसाचा हा दौरा आहे. 3 दिवसाच्या दौऱ्यामध्ये ज्या ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी आम्ही दूर करू. ज्या ज्या ठिकाणी आर्थिक बाजूमुळे एस टीच्या काही स्टँडचं काम थांबलं असेल ते सुरू करण्याच्या सूचना मी आमच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला दिलेल्या आहेत. एस टी जे ड्रायव्हर आणि कंडक्टर असतात त्यांच्या ज्या रूम आहेत त्या स्वच्छ असावा, त्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावं, त्यांना आंघोळीसाठी गरम पाणी मिळावं आणि त्याचबरोबर बंक बेड जे आहे ते बंक बेड त्यांना मिळावे. अशा प्रकारच्या सर्वसामान्य लोकांना हव्या त्या सुविधा देण्याचा एस टी महामंडळाचा अध्यक्ष म्हणून माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्या माध्यमातून आम्ही तयारी करतो आहे. राज्याचे उद्योगमंत्री आणि या शहराचे लोकप्रिय आमदार श्री उदय सामंत आणि आमचे सहकारी उद्योगमंत्री यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं हे एस टी स्टँड रत्नागिरीचं बनवलेलं आहे. सुविधासुद्धा त्यांनी चांगल्या दिलेल्या आहेत. काही बसेसची कमतरता होती. गेल्याच आठवड्यामध्ये त्यांनी मला मागणी केली की 25 बसेस हव्या आहेत, परंतु माझ्याकडे 18 बसेस अवेलेबल होत आहेत. त्या मी 18च्या 18 उद्योगमंत्री म्हणून त्यांना दिल्यात, कारण त्यांना जर मी बसेस दिला तर ते आमच्या दुसऱ्या कामासाठी निधीची उपलब्धता करून देतील. परंतु हास्यविनोदाचा भाग सोडला तर अजूनही काही मागण्या आहेत राजापूरच्या, रत्नागिरीच्या. त्या बसेससुद्धा मी महिन्याभरामध्ये देणार आहोत, जेणेकरून प्रवाशांना सुविधा देता येईल. जास्तीत जास्त लोकांना त्या एस टी महामंडळाच्या ह्या बसेसचा फायदा करता येईल. गणपतीपुळे ते मुंबई आणि गणपतीपुळे ते पुणा ह्या 2 बसेस चालू कराव्या अशी मागणी तेथील प्रवाशांनी केली. ती मागणीसुद्धा मी पूर्तता करून त्यासुद्धा बसेस लवकर चालू करण्याच्या सूचना माझ्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या लोकांना एस टी हवे, पण चालक आणि वाहकांची जवळजवळ ह्या विभागाचा विचार काही काळजी करायची गरज नाही. जशा बसेसची आतापर्यंत आवश्यकता होती 25 बसेस पाहिजे होत्या, मी 18 दिल्या. उरलेल्याही अजून जेवढ्या बसेस पाहिजे तेवढ्या ह्या 2 महिन्यात मी देतो आहे. आणि एस टी चालक आणि वाहकाची जी कमतरता तीसुद्धा पुढल्या 2 महिन्यामध्ये त्याची पूर्तता करण्यात येईल. आणि मी ऑगस्ट महिन्यापासून जे आमच्याकडे ड्रायव्हर आणि कंडक्टरची आम्ही भरती आता केलेली आहे तात्पुरत्या स्वरूपात, त्यातले काही ड्रायव्हर आणि कंडक्टर या रत्नागिरी आणि प्रामुख्याने कोकणासाठीच मी देण्याचा
सूचना माझ्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. मेकॅनिकल सेक्शनची 100 पदं जवळजवळ रिक्त आहेत. मेकॅनिकल सेक्शन ज्या ज्या काही पदं रिक्त असतील ते पदं पूर्णतः त्या ठिकाणी कमतरता भासणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. नाही सर, अचानक रत्नागिरी दौरा काय म्हणजे सर काय घडलं? नाही, आता उदय सामंत नव्हते म्हणून बोललो चान्स घेऊया जरा आपल्याला, नाहीतर ते आल्यानंतर पाहुणचारच आमचा एवढा करतात की आम्हाला सोडत नाही. आणि प्रामुख्यानं मला बघायचं होतं त्यांच्या अनुपस्थितीमध्ये की किती सुंदर आणि चांगलं एस.टी. स्टँड त्यांनी आमचं केलेलं आहे. खरं तर आतापर्यंत मी जवळजवळ 9 एस.टी. स्टँडची पाहणी करत इथपर्यंत पोहोचलो, पण अतिशय सुंदर आणि चांगलं प्रवाशांच्या सोयीसाठी, आमच्या ड्रायव्हर कंडक्टरच्या सुविधेसाठी हिरकणी कक्षसुद्धा चांगला त्यांनी केलेला आहे. त्यामुळे त्यांनी ज्या सुविधा आपल्या मतदारसंघाबरोबर एस.टी. महामंडळाच्या लोकांना दिलेल्या आहेत त्यांचं कौतुक करायला मी या ठिकाणी हाच आलो. पॅटर्न महाराष्ट्रावर वापरणार असं पूर्ण मॅटर ऑलरेडी महाराष्ट्रभर वापरलेलं आहे. आम्ही तशी सुरुवातसुद्धा केलेली आहे आणि त्या माध्यमातून आम्ही सगळ्या सूचना केलेल्या आहेत. कामाची सुरुवात झालेली आहे. स्वच्छतेच्या बाबतीत निविदा प्रक्रिया पार पाडलेली आहे. 1 जूनपासून त्याची पूर्तता होणार. बरं, आता मोठं एवढं एसटी मोठं महामंडळ असताना उद्योग मंत्र्यांना धावून यावं लागले एसटी स्टँड बांधण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. काय अहो, कुठे कमी शेवटी पडला सर? लोकप्रतिनिधी म्हणून जर एक दुसऱ्याला मदत करून सहकार्य केलं तर चुकीचं काही नाही आहे. एस टी महामंडळ हे सर्वसामान्य प्रवाशांसाठी आहे. मोफत सुद्धा प्रवासी 75 वर्षाच्या वरचे आम्ही घेतो. त्याचबरोबर 50% सवलत ही आमच्या महिलांसाठी आम्ही देत असतो. त्यामुळे एस टी महामंडळ हे कधी फायद्यात नसतं, ते नेहमी तोट्यात जात असतं. हा आतापर्यंतचा इतिहास आहे. आणि उद्योग खातं आमचे सहकारी मंत्री उदय सामंतांकडे असल्याकारणानं त्यांच्या माध्यमातून जर सहकार्य त्यांनी आपल्या मतदारसंघासाठी आणि इतर ठिकाणी जर केलं तर काय चुकीचं काय नाही. शेवटी हे महायुतीचं सरकार आहे, सर्वसामान्य एस टी प्रवाशांच्या सेवेसाठी आहे. आज आपण रत्नागिरी जिल्ह्याला परिवहन मंत्री म्हणून काय देऊन जाणार आहात? नाही, रत्नागिरीला भरपूर काही दिलेलं आहे, देण्याचा मानस आहे. डेव्हलपमेंट विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही महायुतीचं सरकार आणि राज्याचा परिवहन मंत्री म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे. जी कामं बंद पडलेली ती सुरू करण्याचे आदेश दिलेले आहेत. जी जुनी कामं आहेत ती नवीन चालू करायची आहे त्याच्या सुद्धा सूचना केलेल्या आहेत. एक विनंती अशी आहे की तुम्ही लेट आलात ना, मी तुमची वाट बघत होतो म्हणून उशीर झाला. एसटी स्टँड नवीन झालंय, म्हणजे तुम्ही तिकडनं धावत आला. एसटी स्टँड नवीन झालंय, गाड्या आहेत ते लवकर तरुण मुलांना कुठेतरी व्यवसायासाठी चालू करून द्या. नाही, त्या गाड्यांचा सुद्धा विषय झाला. मार्केट रेटपेक्षा आमचे जे रेट आहेत ते जास्त असल्याकारणाने मी माझ्या एस टी महामंडळाच्या लोकांना सूचना केलेल्या आहेत. रेग्युलर दर जो ज्या जिल्ह्यामध्ये ज्या एस टी डेपोमध्ये चालतो त्या पद्धतीने ते गाड्या वितरित करण्याच्या सूचना मी केलेल्या आहेत. त्याची पूर्तता लवकर होईल, जेणेकरून जे काही 24 गाड्या आमचे बंद पडलेले आहेत ते सर्वसामान्य सुशिक्षित बेरोजगार आमच्या आणि प्रामुख्यानं महिला बचत गटाच्या महिला आहेत त्यांना आम्ही देणार पण आहोत. महिलांना 50% मोफत केलं, 50% नंतर आर्थिक भार राज्याचा विचार केला तर काय परिस्थिती एसटीची? नाही, काय नाही. आम्ही बघा, महायुतीचं सरकार आहे. महिलांना 50% सवलत किंवा ज्येष्ठांना जर सवलत दिली तर ते काय आम्ही उपकार काही फार मोठे करताय, ते महायुती सरकारचं धोरण आहे. त्या माध्यमातून आम्ही त्या सुविधा देतोय. एवढा भार सहन करण्याची क्षमता राज्य सरकारच्या वित्त विभागाची आहे आणि वित्त विभाग आम्हाला एस टी महामंडळाला योग्य ते सहकार्य करत आहे. तर डिझेल आणि पेट्रोल दरवाढीचा काय किती फटका बसणार आहे? फटका तर बसताच आहे. तसं बघायला गेलं तर 7.5 ते 8 रुपयाची डिझेलची दरवाढ झालेली आहे. वर्षाला 310 कोटीपेक्षा जास्त नुकसान हे एस टी महामंडळाचं होणार आहे. आणि मी मगाशीच सांगितलं की एस टी महामंडळाची आर्थिक परिस्थिती ही नेहमी चांगली नसते. आजची परिस्थितीमध्ये आम्ही कुठलीही दरवाढ केलेली नाही, भविष्यामध्ये सुद्धा करायचा आमचा विचार नाही. परंतु जर राज्य शासनानं आम्हाला सहकार्य केले नाही, मदत मिळाली नाही किंवा काही ज्या उपाययोजना आम्ही सांगितल्या आहेत त्यासाठी जर सहकार्य मिळालं नाही तर नाईलाजानं काही कटू निर्णय घ्यावे लागतील. पण सध्या परिस्थितीमध्ये दरवाढीचा निर्णय आम्ही अजूनपर्यंत घेतलेला नाही. विधान परिषदेच्या उद्या शेवटचा दिवस महायुती आहे, काही मतभेद नाही, सगळं आलबेल होईल. आमचे पूर्णच्या पूर्ण 17च्या 17 उमेदवार भविष्यामधले आमदार होतील याची आम्हाला खात्री आहे. छोटा प्रश्न, अजून एक छोटासा. उद्धव ठाकरे साहेबांची किती आठवण येते काय? मला तुमची पण आठवण येते आणि त्यांची पण.